जर तुमचं कधी मंचुरियन खायचं मन झालं तर बाहेर कशाला जायचं, त्यापेक्षा एक लहानसा कोबी घरी घेऊन यायचं आणि बनवायचं एकदम कुरकुरीत मंचुरियन, आणि ते पण शेजवान चटणीसोबत एकदम आनंद घेत खायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला बघूया आजची रेसिपी. सर्वात पहिला मी इकडे कोबी घेतलेला आहे लहान साईजचा. त्याच्यातनं सुद्धा मी अर्धा कापून घेतो आहे, आपल्याला पूर्ण नाही घ्यायचा आहे. आणि त्याला असे एकदम बारीक बारीकमध्ये कटिंग करायचं आहे. तुम्ही जेवढं जास्त बारीक कटिंग करतील ना तेवढं छान कुरकुरीत बनेल. तर मित्रांनो, कटिंग झालेलं आहे, आपण एका टोपामध्ये काढून घेऊया. त्यानंतर मी आता इकडे गाजर घेतो आहे लहान साईजमधले 2. चांगलं कटिंग करून घ्या साईडने त्याचं जे हे असते ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चांगलं खिसून घ्यायचं आहे एकदम बारीक बारीक. तर मी दोन्ही गाजर छानपैकी खिसून घेणार आहे. गाजर छानपैकी खिसून झालेला आहे. आता आपण ज्याच्यात कोबी ठेवलं आहे कापून त्याच्यातच आपण हे वरती टाकून घेऊया, कारण आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे. एक शिमला मिर्च घेतलेला आहे, त्यातनं पण आपण पाव फक्त घेतलेला आहे, अर्ध्याहून जास्त साईडला ठेवलं आहे. आणि त्याला एकदम बारीक बारीक कटिंग करून घ्यायचं आहे. सेम जसं आपण कोबी बारीक कटिंग केलेलं आहे सेम तसंच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हेही त्याच टोपामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आता याच्यानंतर आपण एक लहान कांदा घेतलेला आहे, कांद्यालासुद्धा सेम बारीक तसंच सेम कटिंग करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे जास्त लोक असतील, मी हे 3 लोकांच्या हिशोबाने बनवतो आहे, तुमच्याकडे जास्त लोक असतील तर तुम्ही कांदे मोठे घेऊ शकतात, गाजरसुद्धा जास्त घेऊ शकतात, कोबीसुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त घेऊ शकतात. कांदासुद्धा आपला इकडे बारीक झालेला आहे आणि आपण सेम टोपामध्ये याचा हे टाकूया. आणि आता आपल्याला याच्यामध्ये ना सॉस मिक्स करायचं आहे. सगळ्यात पहिलं मी सोया सॉस घेतलेला आहे, त्यानंतर रेड चिली सॉस आहे हा, तो सुद्धा मी याच्यात मिक्स करतो आहे. ही आपण आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, ती सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करतो आहे. 1 चमचा मसाला घेतलेला आहे, 1.5 चमचा मसाला खरं तर मी इकडे घेतो आहे. आता अजून अर्धा चमचा आपण घेऊया. हळद एकदम थोडीशी टाकायची आपल्याला. मीठसुद्धा आपल्याला इकडे 1.5 चमचाच घ्यायचा आहे मित्रांनो. जर जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही जास्त मीठ जास्त मसाला घेऊ शकतात. आता आपल्याला छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झालेलं आहे मित्रांनो. आता याच्यावर आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवरचं जे पीठ आहे पण आपल्याला थोड्या वेळ टाकायचं आहे. चांगलं पहिलं मिक्स करून घ्या सर्व. हे बघा कसं छान मिक्स झालेलं आहे एकमेकांमध्ये. आता आपण याच्यामध्ये आहे ना चिली फ्लेक्स वगैरे टाकून घेऊया, त्याच्याने काय होते टेस्ट अजून छान होते. पास्ता मिक्ससुद्धा आहे, ते सुद्धा आपण मिक्स करूया थोडंसं. आणि एकदम जिरं मी इकडे वाटून घेतलेलं आहे, खलबत्त्यामध्ये छान वाटून घेतलेलं आहे जिरं, ते सुद्धा आपण टाकलेलं आहे. आणि हे बटाट आपण बॉईल करून घेतलेलं आहे, छान शिजलेलं आहे. थोडंसं गरम आहे म्हणून त्याला हात लावताना थोडंसं मला गरम वाटते, तुम्ही थंड करून घेऊ शकतात. आणि छान असं मिक्स करायचं आहे बटाट्याला. जसं तुम्ही वड्याची भाजी बनवतात ना सेम तशीच भाजी आहे, फक्त याच्यामध्ये थोडंसं आपण कोबी वगैरे जास्त घेतो. छान मिक्स करायचं आहे मित्रांनो. असं एकदम थोडंसं गरम होतं म्हणून जर मिक्स करायला जमत नव्हतं, पण आता खूप छान मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण इकडे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर, ते आपण वरतून टाकतो आहे. पहिलं मी थोडंसं टाकतो आहे, जास्त पण आपल्याला नाही टाकायचं आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्या. आणि जर आपल्याला वाटलंच, हे थोडासा लाल कलर घेतलेला आहे मी, कारण कसं मंचुरियन थोडेसे लाल दिसले की खायला अजून मजा येते. दिखेगा वही तो बिकेगा, तशीच गत आहे या कलरची. आजकाल लोक टेस्ट नाही तर पदार्थाला कलर कसा आहे ते बघतात. तर हे बघा आपला मसाला इकडे सगळा रेडी झालेला आहे मंचुरियनचा. आता आपण इकडे छोटंसं पॅन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घेतो आहे. तेल मी एवढ्या अंदाजानुसार घेतो आहे की त्याच्यामध्ये छानपैकी मंचुरियन आपण जेव्हा सोडू तेव्हा ते छान बुडलं पाहिजे. पॅन मी यासाठी लहान घेतलेला आहे की आपण ऑलरेडी मंचुरियन आपले कमी प्रमाणात आपण 3 जणांच्या हिशोबाने बनवतो आहे आणि त्याच्यामुळे तेल कमी जाईल, कारण छोटं असल्यामुळे तेल जास्त वर येते. आपण आता तेलामध्ये मंचुरियन सोडायला सुरुवात केलेली आहे. मंचुरियन सोडताना थोडं हाताकडे लक्ष द्या, कदाचित तेल कधी कधी जास्त गरम असलं की हातावर उडवू शकते, म्हणून काळजीपूर्वक करा.
सर्व मंचुरियन आपले सोडून झालेले आहेत मित्रांनो. आणि आता आपल्याला आहे ना थोड्या वेळ इकडे 2 ते 3 मिनटं छान गरम झालं की चमच्याने आपल्याला थोडं याला सैल करायचं. म्हणजे कसं आहे, तुम्ही जेव्हा मंचुरियन सोडतात तेव्हा ते खालती पॅनला चिटकू नये म्हणून त्याला असं त्याच्या जागेवरनं थोडं थोडं हलवत राहा, म्हणजे ते चिटकणार नाही खालून. ते बघा असं एकदम हलक्या त्याच्याने करा, कारण कधी कधी कसं आहे वरचा भाग पूर्ण तेलामध्ये फ्राय झालेला नसतो, तो कच्चा असतो, तो तुटू शकतो. म्हणून असं एकदम असं हळू हाताने करा, एकदम हलगतपणाने आपण करायचं आहे. आणि मग आपण हळूहळू करून असं याला पलटी करून घ्यायचं. म्हणजे काय होते, खालचा भाग वर आल्यानंतर वरचा जो कच्चा भाग आहे तो खालती जाऊन छान शिजतो. आणि तुम्ही बघू शकतात लाल कलर यायला सुरुवात झालेली आहे. 2 ते 3 मिनटामध्ये आपले मंचुरियन रेडी होतील मित्रांनो. आणि एकदा परत सांगतो आहे, जर व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रांना ज्यांना कोणाला मंचुरियन खायला आवडत असतील किंवा रेसिपी बघून बनवायला आवडत असेल त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सर्व मंचुरियन एकदम लाल कलरमध्ये झालेले आहेत मित्रांनो. 2 ते 3 मिनटानंतर आपण याला काढून घेऊया. मंचुरियनसुद्धा एकदम कडक झालेले आहेत मित्रांनो. हे बघा मी तुम्हाला दाखवतो, छानपैकी कलर पण आलेला आहे आणि एकदम क्रंची झालेले आहेत. तर आपण याला आता थोड्या वेळाने काढून घेऊया. तर आता मी एक झारा घेतो, ज्याच्याने काय होईल तेल पण गळून जाईल आणि छानपैकी आपल्याला एकदम बाहेर काढता येतील. तर छानपैकी मित्रांनो सर्व तेल काढून घ्या पहिला. तर आज झटपट बनवलेले मंचुरियन आपले रेडी झालेले आहेत. आणि मंचुरियन बनवण्यासाठी मित्रांनो काहीच कष्ट घ्यायचं नाही आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं सेम रेसिपी तुम्हाला बनवायची आहे. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच बनवा, घरीच खा, पौष्टिक खा. कारण बाहेर कोणत्या पाण्यात बनवतात, कोणत्या तेलात बनवतात आपण हे बघत नाही. आणि घरचं ते घरचंच. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपले मंचुरियन इकडे रेडी झालेले आहेत. मस्त आपण शेजवान चटणीसोबत आता याला खाणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अशाच चांगल्या रेसिपीसोबत. आजसाठी एवढंच. जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या रेसिपी माझ्याकडनं बनवून हव्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्या रेसिपी घेऊन येत जाईन.